हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. सगळं रेकॉर्ड कर, येऊन बॅग कशी टाकती, हां कशी काय दीदी काय म्हणते चॅनलवरती हेच टाकूया. तिला व्हिडिओ करायचा नाही, आधी आंघोळ करून निघाला रंगपंचमी खेळायला का नाही. हा ही पारशी पुरगी आहे, अजून आंघोळ केलेली नाही. मी केली जाते मी. बाय. हो बाई, येतो का भिजू येते का बघू निघाले खरी ना. तिकडे चालले तिकडे गेला आधी राहायला. ए आधी वैष्णवी आली हो की खाली गेले ते पण. काय बाई वैष्णवी घेतली खेळताय का, मारामारी करताय, काय करताय, रंगपंचमी खेळताय का, काय करताय. मारामारी नाही करायची. पोळी बसली तिथे म्हणून महिला दिन आधी किती भरून आलाय बघू आधी. पुरीवर टाका पहिला झालं आता शिवजयंतीला लावलाय. खाली खेळायला बघ वैष्णवी सगळी पूर्ण दिसल्या. तिकडेच आहे.
भिजव दिली भिजल असेल त्यांच्याच पोरांना भिजल असेल. म्हणून तुम्ही खाली गेली नाही म्हटलं भिजवतील का सांगतो ते पोरांचं. थांब की इकडे बघू दे इकडे बघू दे. हे थांब की बघू दे काय झालं म्हणतेस काय झालं म्हणतेस. खूप किस्ती भिजल्या किस्त कलर नाही. पाणी नाही करायचं. पाणी लावायचं केसाला नावा लावायचं नाही लावायचं. अरे मम्मीला भरवला. लेखी ती माहिती का लेखी ती खाली पोर आधी आधी माझी पाहिजे तिला कुठे लावतीस तोंडाला व्हिडिओ करायचा अंगाकडे टाकतो यार. आधी डोक्या उडते आधी डोक्या पडते आधी. दिवी नाही करते का म्हणते कशी तिच्या अंग चालल्या डबल अंग चालल्या. कांदा भाजून घेतला आईने कांदा भाजून घेतला. आज चिकन कोण बनवते आई बनवते. मी माझं नेमकं लक्ष गेलं मोरला म्हणलं आलेला म्हणलं नाही तिथं वाडेकर पेड हायवेलाच आहे ना तिथं पक्क्याला नेमकं मला घेतला परत म्हणलं हॉटेलमध्ये चहा पाडला मला फक्त चहा पेवलं. रंगपंचमीला मी साधं जेवण तयार केलेले आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मयूर आणि काकी आलेली तेव्हा मी चिकन सुक्कं चिकनचे कालवण भाकरी भात असे जेवण तयार केलेले. आजीला जाऊन बरेच दिवस झाले होते. काकीला मी घरी बोलवलेलं पण काकी आलीच नव्हती. आता काकीच्या मोरचे काहीतरी सकाळमध्ये काम होते त्यासाठी ते आले होते. मग ते घरी जातात आले होते मॅडम जेवण केलं होतं मग ते जेवले आणि नंतर मग माझ्याकडे लग्नात आलेली साडी होती ती मी काकीला नेसवली आणि नंतर काकी जेवण करून झाल्यानंतर घरी निघालेली. बाय. वैष्णवीचे पप्पा गाडीने पडले होते त्यासाठी वैष्णवीच्या पप्पाला बघण्यासाठी आई आली होती. आणि नंतर रंगपंचमी झाल्यानंतर काकी आणि मयूर आले होते. त्यांचे इथे सातारला काम होतं आणि नंतर त्यांचं काम झाल्यानंतर ते घरी आले होते. त्यांचं सातारमधील काम झाल्यानंतर ते घरी आलेले. वैष्णवीला आणि वैष्णवीच्या पप्पांना मुलाबाळांना सगळ्यांना बघण्यासाठी ते घरी आलेले. मी मग चिकनचे जेवण केले. जेवण करून झाल्यानंतर ते सर्व घरी गेलेले. परत माघारी घरी गेलेले आणि नंतर दुसऱ्या दिवशी आई परत माघारी घरी गेलेली. वैष्णवी आणि मुलं आईला राहण्यासाठी खूप मनवत होते पण आई म्हणली की नंतर येते. आई प्रत्येक वेळेला आल्यानंतर काही ना काही तर कारणे सांगून जात असते आणि नंतर म्हणत असते परत येते माघारी. तोपर्यंत नीट व्यवस्थित राहा. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. मुलांची काळजी घ्या. मला प्रत्येक वेळी सांगत असते की मुलांची काळजी घे. मुलांना वडापाव खायचं होतं त्यामुळे मी घरामध्येच वडापाव तयार केलेले आणि आई निघालेली तेव्हा आईला गाडीमध्ये बसण्यासाठी निघालेली. आईची चप्पल लपून देते ती फोन लपून देते ती. चला आईला निघाले सोडायला मी गाडीमध्ये. हां बाय बाय.